नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटमध्ये सुरुवातीपासून पॉझिटिव्ह मोमेंटमच बघायला मिळाला. निफ्टी ओपनिंगच 25,300च्या वरती झाला, पण त्यानंतरनं फर्दर रिकव्हरी जी अपेक्षित होती ती आली नाही. 25,300 350 या रेंजमध्ये निफ्टी जो आहे तो ट्रेड करत राहिला. 25,300च्या खालीसुद्धा फारसा निफ्टी आला नाही आणि ऑलमोस्ट जो आहे तो ज्या लेवलला 25,300 आणि 350च्या आसपास जिथं ओपन झालेलं त्याच रेंजमध्ये ऑलमोस्ट ट्रेड करत राहिला आणि एक 100 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद दिला निफ्टीनं. बँक निफ्टीमध्ये चांगली रिकव्हरी आली. 55,500च्या आसपास ऑलमोस्ट जाऊन बंद झाला. जवळपास 350 पॉईंटची तेजी आज बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली. बँकिंग सेक्टरनं पर्टिक्युलर आज SBI चांगला वाढला. जवळपास येस बँकेचा 13% स्टेक SBIनं सेल केला, ज्याच्यामध्ये 9,000 करोड रुपये ऑलमोस्ट SBIला आले. ऑलमोस्ट हा स्टेक SBIनं 5,000 करोडच्या आसपास खरेदी केलेला, त्यामुळे ऑलमोस्ट 4,000 कोटीचा नफा या स्टेक सेलमध्ये त्यांना दिसतोय आणि या अनुषंगाने एक 3%चा राईज SBIमध्ये आला आणि ओव्हरऑल त्यामुळे बँक निफ्टी चांगली पॉझिटिव्ह राहिली. मार्केटमध्ये ब्रेड पॉझिटिव्ह आहे, मोमेंटम पॉझिटिव्ह आहे. मी कालही म्हटलं निफ्टीनं ज्या पद्धतीनं 25,200 250 हा महत्त्वपूर्ण रेझिस्टन्स काल क्रॉस केला आहे आणि निश्चित मला वाटतं जोपर्यंत निफ्टी आता 25,200 250च्या वर आहे, फर्दर रिकव्हरी 25,500 ते 25,700पर्यंतची येण्याचे निश्चित चान्सेस आहेत येणाऱ्या ट्रेडिंग सेशन्समध्ये. मग उद्यासाठी ट्रेड करायचं झालं तर निफ्टीमध्ये FIचं सेलिंग थोडंसं कमी होतं. FIs कंटिन्यू विक्रीचं गेले 2 महिने 40,000 50,000 करोडची विक्री केलेली. या महिन्यात थोडी विक्री मंदावून आता 6,000 7,000 करोडच्या आसपासच फक्त राहिलेली आहे. काल FIचं बाईंग आलं 600 करोडचं. DIs तर ऑलरेडी बाय करत आहेत. 1,350 करोडचं बाईंग केलं आहे DIsने आणि या महिन्यात ऑलमोस्ट 35,000 करोडचं बाईंग केलं आहे. त्यामुळे ओव्हरऑल DIsचा फ्लो आहे पॉझिटिव्ह. FIचं विक्री थांबणं ही सुद्धा खूप पॉझिटिव्ह आहे. मी गेल्या काही व्हिडिओमध्ये म्हटलं आणि जे आपल्याला थांबताना बघायला मिळते. त्यामुळे FIची जर विक्री झाली नाही तर निश्चित निफ्टीला फर्दर अपसाईड आहे. आणि जर FIने बाईंग केलं तर निफ्टीमध्ये अग्रेसिव्हली अपसाईड बघायला मिळतील. लवकरात लवकर निफ्टी 25,700 ते 25,500 ते 700पर्यंत निश्चित जाईल असं मला वाटतं. त्यामुळे उद्या पॉझिटिव्ह बायस आहे. पॉझिटिव्ह बायसने ट्रेड करायचं आहे, पण निफ्टीमध्ये 25,300च्या वरती राहिला तर 25,400 ते 25,500पर्यंत जाऊ शकतो. निफ्टीमध्ये लोअर लेवलला 25,300 एक सपोर्ट आहे, त्याच्याखाली 25,250 आणि 25,200 हे 3 सपोर्ट आहेत. निफ्टीसाठी मेजर सपोर्ट 25,200 आहे. 25,200 250 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे. 25,300 एक मायनर सपोर्ट आहे उद्याच्या सेशनसाठी. हायर लेवलला 25,400 एक रेजिस्टन्स पॉईंट आहे, कारण ओपन इंटरेस्ट तिथेही खूप चांगला आहे. उद्या सेन्सेक्सची विकली एक्सपायरीसुद्धा आहे आणि 25,500 निफ्टीला 2 टार्गेट आहेत. हायर साईडला 25,400 आणि 25,500. लोअर लेवलला 25,300 पहिला सपोर्ट, त्यानंतर 25,250 आणि मग 25,200 या रेंजमध्ये निफ्टी ट्रेड करू शकते. पण पॉझिटिव्ह बायस बाय ऑन डीपच मला वाटतं. बँक निफ्टीमध्येही सिमिलरली 55,500च्या अभाव मेंटेन राहिला तर 56,000पर्यंत जाण्याचे चान्सेस बँक निफ्टीमध्ये आहेत. पहिला 55,700, त्यानंतरचा टप्पा 56,000. बँक निफ्टी 55,500च्या वरती 55,700 ते 56,000पर्यंत जाऊ शकते निश्चित. लोअर लेवलला बँक निफ्टीमध्ये 55,300 पहिला सपोर्ट आहे इनिशियल बेसिसला, त्याच्या खाली तर 55,000पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. या अनुषंगानं तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये उद्या या टेक्निकल लेवल्सनुसार ट्रेड करू शकता. आजचा FIचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण ज्या पद्धतीनं मार्केटनं मोमेंटम कंटिन्यू ठेवलं आहे पॉझिटिव्ह बायसनुसार आणि FIची विक्री मंदावत आहे, त्यामुळे मला वाटतं निश्चित FIची हलकी खरेदी किंवा एखादी हलकी विक्रीच झाली असेल, पण फारसं काय मोठी विक्री आज FIने केली असं आजच्या मार्केटच्या मुवमेंटवरून तरी वाटत नाही. आज NSEमध्ये 1,592 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,215 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 34 शेअर्स वाढले, त्या बाजूला 16 शेअरमध्ये पडझड आहे. वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे. सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज फक्त मेटल, FMCG आणि फार्मा सेक्टरमध्ये किरकोळ मायनर डिप बघायला मिळाली. बाकी बँक्स, IT, ऑटो, रिअल्टी, एनर्जी आणि पब्लिक सेक्टर एंटरप्राइज या सगळ्यामध्ये चांगली तेजी बघायला मिळालेली आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झालं तरी खास करून युरोपियन मार्केट फ्लॅट आहेत, काही पॉझिटिव्ह आहेत, काही निगेटिव्ह आहेत, मिक्स आहेत. डाव फ्युचर 300 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळं आज US फेडरल रिझर्व्हची मीटिंग आहे, ज्याचा आउटकम रात्री 12च्या आसपास येणार आहे. व्याजदर 25 बेसिसने कट होतील असे अपेक्षित आहेत, पण त्याहीपेक्षा जास्त व्याजदर कट झाले तर निश्चित डाव जोन्समध्ये एक चांगली तेजी येऊ शकते. अदरवाईज जर फर्दर रेट कटचे संकेत दिले, डेटा, डॉट प्लॉट आणि जे काही फ्युचर प्रोजेक्शन्स आहेत फेडरल रिझर्व्हचे इन्फ्लेशन आणि व्याजदर कटला घेऊन, त्यावर मार्केटचं लक्ष असेल. जर व्याजदर फर्दरसुद्धा कट होणार असतील, आज तर 25 बेसिस कमी होणार आहेत, मार्केटचं असेसमेंट आहे 95% चान्सेस आहेत 25% कट होईल, पण फर्दर जे आहे ते नेक्स्ट 2-3 महिन्यामध्ये आणखी व्याजदर जर कपात होणार असेल तर ते मार्केटसाठी बूस्टर डोस ठरणार आणि मार्केट फर्दर
हायर जाण्याचा प्रयत्न करतील. जर तसं काही डेटा प्रोजेक्शन्स नसेल तर थोडंसं डिसअपॉइंट होऊ शकतात US मार्केट्स. त्यामुळे बघणं गरजेचं आहे की आजची फेडरल रिझर्व्हची पॉलिसी कशी येते, पुढचे फ्युचर प्रोजेक्शन्स कसे असतात आणि त्यानुसार US मार्केटची चाल कशी राहील त्याचनुसार आपलं जो उद्याचं ओपनिंग निश्चितपणे अवलंबून आहे. पण ऑलरेडी आपल्या इथं मात्र RBI आणखी एखादी व्याजदर कट करू शकतं, कारण इन्फ्लेशन खूपच अंडर कंट्रोल 2% आसपास आहे. GST कटमुळे सुद्धा इन्फ्लेशन कमी येणार आहे, प्रायझेसचे दर उतरणार आहेत. त्यामुळे याचा सगळ्याचा निश्चित इकॉनॉमीवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येणाऱ्या 3 ते 6 महिन्यांमध्ये पडेल असं दिसते आणि आपल्या मार्केटमध्ये चांगलं बाईंग येऊ शकतं. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीनं बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.